चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 12वा, ज्याला विवेक वैराग्य दशक असं म्हटलं जातं, तो दशक आपण बघायला सुरुवात करणार आहोत. आपले पहिले 11 दशक पाहून झाले. आपण एक श्लोक नवविधा भक्तीतल्या पादसेवन भक्तीमध्ये बघितला होता. दशक 4 समास 4 ओवी 8. ती ओवी त्यावेळेला आपण फारसं त्याच्यामध्ये महत्व बघितलं नव्हतं. त्याचं महत्व कारण दशक 9 ते दशक 15 मध्ये आपल्याला समर्थाने सांगितलेलं आहे हे माहिती असल्यामुळे पादसेवन भक्तीच्या वेळेला फक्त त्याचा अर्थ सांगून आपण पुढे गेलो होतो. ती ओवी होती, संगत त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप, अशी ती ओवी होती. आणि हे सगळे जे गुण आहेत म्हणूया, किंवा ज्या ह्या 7 गोष्टी आहेत, ज्याला हे सप्त संकेत असं म्हटलं जातं, हे सप्त संकेत या 7 गोष्टी आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी या प्रवासासाठी उपयोगी पडतात. आणि त्यामुळे त्या अत्यंत डिटेलमध्ये आपल्याला दशक 9 ते दशक 15 पर्यंत सांगितलेले आहे. या सप्त संकेतांपैकी 9व्या दशकामध्ये आपण सहज स्थिती बघितली होती. ही सहज स्थिती म्हणजे खरं म्हटलं तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या समर्थांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तशाच महंतांना पण सांगितलेल्या आहेत. हे सप्तही एकरूप ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण आत्मबुद्धीपर्यंत पोहोचतो. पण ह्या सगळ्या गोष्टी एक 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 बघायच्यात का? ते एक 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 बघायच्या नाहीत. हळूहळू या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करायची. प्रापंचिकाने करायचे, त्यालाही वेळ लागतो. आणि जे परमार्थ करणारे किंवा समाजकारण देवकारण करणारे आहेत अशा महंतांनी सुद्धा त्या गोष्टी करायच्या. पण आपला करण्याचा स्तर आणि त्यांचा करण्याचा स्तर याच्यामध्ये फरक आहे. कारण त्यांची स्थिती मुळामध्येच उच्च आहे. ते उच्च स्थितीवरती बसलेले आरूढ झालेले आहेत असे महंत आहेत. आणि आपण प्रापंचिक आहोत. प्रापंचिकाला तेवढं जमणार नाही हे मान्य असलं तरी या गोष्टी आपण हळूहळू आपल्यामध्ये बाणवायला सुरुवात केल्यानंतर प्रपंचही चांगला होतो आणि परमार्थही चांगला होतो. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्यासाठी काही प्रमाणात या गोष्टी आपल्याला येणं आवश्यक आहे. संगत त्याग निवेदन, निवेदन म्हणजे आत्मनिवेदन, विधेय स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप, अशी ही ओवी आहे. या 7 गोष्टी आपण 9व्या दशकामध्ये बघितलं त्यावेळेला आपण सहज स्थिती बघितली. सहज स्थितीमध्ये राहावं हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला खूप बडेजाव करण्याची सवय असते, प्रपंचामध्ये दाखवण्याची सवय असते, माझं असं आहे, माझं तसं आहे. हे मी माझं सोडून ज्या वेळेला आपल्यातलं खरं रूप काय आहे त्याप्रमाणे सहज स्थितीमध्ये राहावं. आणि सहज स्थिती याचा अर्थ नुसतं सहज स्थितीमध्ये राहावं म्हणजे मी आहे असं आहे या पद्धतीनेच राहणार आहे, आता तुम्हाला काय करायचं ते करा, लव्ह इट ऑर लिव्ह इट, अशा पद्धतीने राहायचं नाही. ती सहज स्थिती जी संतांची आहे त्या सहज स्थितीमध्ये राहायचे. म्हणजे उगीच कोणाला दुखवायचं नाही, अवगुण त्यागून सद्गुण घेऊन राहायचंय. अशी जी सहज स्थिती आहे ती आपल्यामध्ये अहंकार निर्मूलन करायचं, हे पहिली पायरी. ह्या सगळ्या गोष्टी सहज स्थितीमध्ये प्रापंचिकाच्या सुद्धा येतात. म्हणजे आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायचा आहे. आपण हे वाक्यही बरेच वेळा ऐकतो, देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करावा. करावा म्हणजे इतका सोपा नाहीये तो. हे सप्तही एकरूप व्हावे लागतात तेव्हा तो होतो. त्यामुळे
ही सहज स्थिती जी आहे ही समर्थांनी ज्या भाषेमध्ये सांगितलेली आहे, जी सहज समाधीकडे नेणारी आहे, अशी सहज स्थिती आपल्याला प्रापंचिकांना अवलंबली पाहिजे. महंतांची थोडी उच्च स्तरावरची असेल. त्यानंतर 10व्या दशकामध्ये आपण उन्मनी अवस्था बघितली. उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप असं सांगितलं. पण ते तुझे स्वरूप ते कळण्याकरता देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायचा आहे. ते उन्मनी अवस्था जी आहे ते मनाचं उन्मन करायचं. ते पूर्णपणे मनाचं आमन करण्यापर्यंत महंत जाऊ शकतात. प्रापंचिकाला थोडा वेळ लागतो. तो जाऊ शकत नाही असं नाही, तो नक्की जाऊ शकतो. शेवटी तोही मनुष्यच आहे आणि महंतही मनुष्यच आहे. त्यामुळे हे दोघेही जाऊ शकतात, उन्मनी अवस्थेपर्यंत जाऊ शकतात. पण निदान प्रापंचिकाने मनत करारे प्रसन्न याप्रमाणे सदा प्रसन्न मनाने राहावं आणि मनाचं उन्मन करावं आणि मन शुद्ध करावं. हे मन शुद्ध झालं म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झालं की सगळ्यांबरोबर जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, या प्रकारे आपली वृत्ती तयार होते. दुसऱ्याला समजून घेण्याची आपल्यामध्ये ताकद निर्माण होते. समोरचा कसाही वागो काहीही करो, आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल किंतु न येता हा कदाचित तसंही असेल असं म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट सोडून देता आली पाहिजे. अमुक एक गोष्ट घडली, त्यात आपल्याला वाईट वाटतं की आपण त्याचा विचार करत बसतो. हे मनाला शुद्ध करत जेव्हा जातो तेव्हा आपण दुसऱ्याच्या दृष्टिकोनातनं बघायला पण सुरुवात करतो. आणि दुसऱ्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो त्यावेळेला आपलं मन शुद्ध व्हायला लागतं. दुसऱ्याचे अंतर जाणावे असं समर्थांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. हे प्रापंचिकाला करता येतं ना, त्यामुळे तेही महत्वाचं आहे. आणि 11वा दशक आपण आता नुकताच पाहिला. त्याच्यामध्ये आपल्याला 10 इंद्रिय आणि 11वं मन या 11चं नियंत्रण करायला सांगितलंय आणि ते नियंत्रण एकाग्रतेने करायचंय. म्हणजे आपोआपच ह्या सगळ्यावरती नियंत्रण आल्यानंतर अलिप्तपणा आपल्याला साध्य होतं. त्यामुळे सहज स्थिती, उन्मनी आणि अलिप्तपण हे सगळे जे 3 गुण आतापर्यंत आपण 3 दशकामध्ये 9, 10, 11 मध्ये पाहिले, हे जे आहेत हे निर्गुण परब्रह्मापर्यंत जायला आपल्याला मदत करतात. हे महत्वाचं आहे. त्यावेळेला आपण 4 पिंड, 4 ब्रह्मांड वगैरे सगळे देह पाहिले. जीव आणि शिव यांचा विचार केला. जीवानी जीव आणि शिव यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये. दोघं खरं एकाच ह्याच्यात तयार झालेले आहेत. अंशात्मक रूपाने आहेत वगैरे हे आपण ठरवलं. म्हणजे जीवानी म्हणजे एकानी अज्ञानाचं पांघरून घातलंय आणि दुसरा जो शिव आहे त्यांनी ज्ञानाचं पांघरून घातलंय. दोघांची पांघरुणं वेगळी आहे. त्यामुळे ते दोघं आपल्याला वेगळे वाटतात. या हे सगळं अज्ञान बुद्धीमुळे आपल्यामध्ये वाटतं. खरं म्हणजे जीव आणि शिव हे दोघे एकरूपच आहेत. हे केव्हा कळतं? हे 7 गोष्टी सप्तही एकरूप झाल्यानंतर. सप्तही एकरूप होणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शेवटी तिथेच नेऊन पोहोचवतात. म्हणजे संगत त्याग करायला सांगितलं, निवेदन करायला सांगितलं, विधेय स्थितीत राहायला सांगितलं, अलिप्तपण सांगितलं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगत गेलेले आहेत 7 संकेत, हे 7 संकेत हळूहळू आपल्यामध्ये मुरवत गेल्यानंतर आपोआपच आपण सुद्धा जीवाकडून शिवाकडचा प्रवास, देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडचा प्रवास करायला सुरुवात करतो. या दशकामध्ये म्हणजे 12व्या दशकामध्ये विवेक वैराग्य असं त्याला नाव दिलेलं आहे. विवेकयुक्त वैराग्य आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपल्यामध्ये वैराग्य येतं, बऱ्याच वेळा वैराग्य येतं. त्याला स्मशान वैराग्य असं म्हटलं जातं. कुणाला तरी पोचवून आल्यानंतर आपल्या मनामध्ये येतं काय क्षुल्लक आयुष्य आहे, काल माणूस हा बोलला, आज हा नाहीसा झाला, आपलंही आयुष्य कसं असेल हे थोड्या वेळापुरतं वाटतं. याला स्मशान वैराग्य असं म्हटलं जातं. अशी स्मशान वैराग्य अनेक प्रकारची आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वैराग्य आपल्याला सांगितलेली आहे, जी प्रपंचामध्ये तेवढ्या पुरती आपल्याला येतात. अगदी नवीन अर्भकाला जन्म देताना ज्या वेदना होतात तर त्या वेळेला सुद्धा आपल्याला वाटतं अरे बापरे आता पुन्हा नाही.
काही नाही, पुन्हा दुसरा चान्स घेतला जातो. म्हणजे या पद्धतीचं तेवढ्या वेळेपुरतं येणारं वैराग्य हे खरं वैराग्य नसतं. हे जे वैराग्य येणं आहे ते विवेकासहित आलेलं वैराग्य पाहिजे. काहीच जमत नाहीये म्हणून वैराग्य आलं आणि संन्यास घेतला तर ते हेकांड पिस वैराग्य होतं. समर्थांचा शब्द आहे हेकांड पिसे वैराग्य. त्यामुळे ते वैराग्य काहीही उपयोगाचं नाही. त्यामुळे विवेकयुक्त वैराग्य ज्या वेळेला आपल्यामध्ये येतं त्यावेळेला आपोआपच आत्मनिवेदन प्रक्रिया सुरू होते. हे सगळं या दशकामधनं आपल्याला 12व्या दशकामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना हा जो पहिला समास आहे त्यामध्ये प्रपंचात राहून सुद्धा आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आपल्याला समर्थ सांगतायत. त्याचं कारणच असं आहे की हा प्रपंच जो आहे तो आपण सगळेच जण करत असतो आणि तो महत्वाचाही आहे. प्रपंच इथे दोन अर्थाने वापरलाय समर्थाने शब्द. हा प्रपंच आमच्या आहे. प्रपंच आणि परमार्थ ही दोन मानवी जीवातली अंग आहेत. हा भाग जरी असला तरी प्रपंच हा शब्द सुद्धा दोन वेळा म्हणजे दोन अर्थाने त्यांनी वापरलाय. तो कसा प्रपंच आहे तर आमचा जो प्रपंच आहे तो दृश्य, इंद्रिय गोचर, जड जगतातलं मी माझे तूच तुझे या सगळ्यासह अज्ञानाचं पांघरून घालून चाललेला आमचा हा प्रपंच, ज्याला आपण म्हणतो की पाचा पाचाचा गोंधळ आहे. पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पंचविषय, पंचप्राण, पंचभूते या सगळ्याचा मिळून जो गोंधळ आहे ना तो आमचा मी माझे या स्वार्थासह हो. थोडस लाईटमुळे आपण डिस्टर्ब झालो. थोडी विश्रांती घेतली असं म्हणूया, काही हरकत नाही. कारण आपला पाचा पाचाचा गोंधळ सगळा चालू होता त्यामुळे त्या गोंधळामध्ये लाईटही गेले कदाचित. त्यामुळे आपण पुन्हा सुरुवात करतोय, पहिल्यापासून करणार नाही आहोत. पण पाचा पाचावरती नियंत्रण ठेवणं याला परमार्थ असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला प्रपंचाकडनं परमार्थाकडे सहज जाता येतो. ते जाण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नसते. हा सगळा सुयोग्य मेळ परमार्थामध्ये साधला जातो.
परमार्थ करणारे लोक प्रपंच करत नाहीत असं होत नाही. काही जण वैयक्तिक प्रपंच ज्याला आपण म्हणतो कुटुंब या दृष्टिकोनातनं म्हणतो ते करतात. जसं आपल्याला एकनाथ महाराज माहिती आहेत, त्यांचं उदाहरण तर याच्यासाठी विशेषत्वाने दिलं जातं की ज्यांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा उत्तम मेळ साधला असे ते होते. ते मुलीमध्ये सुद्धा गवळण असल्याचं बघत असत. ती सुद्धा राधा आहे असं त्यांना वाटत असे. श्रीखंड हा प्रत्यक्ष हरी त्यांच्याकडे काम करायला होता. पत्नीमध्ये त्यांना देवी दिसत असे. मग हे सगळं पाहताना संसार प्रपंच ते नेटकेपणाने करत होते. परमेश्वराचं अधिष्ठान ठेवून करत होते. मग आपण प्रपंच करायचा नाही का? आम्हाला सगळं मी माझे माझं साठवणं, बाकीच्यांना दुर्लक्षित करणं, म्हणजे आपला अहंकार तिथे शाबूत ठेवणं, असं जर सगळं आमच्या अंगात आहे तर आम्ही प्रपंच करायचा नाही का? करायचा ना. त्यातूनच आपल्या माला मार्ग काढायचे, कारण प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. प्रपंचातले हेवे दावे, प्रपंचातले सुख दुःख, प्रपंचातले हिंदोळे ज्या वेळेला आपण पचवू शकतो आणि त्याच्यामध्ये स्थिरपणे राहू शकतो, तेव्हाच परमार्थाकडे आपल्याला सहजपणे प्रवेश करता येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. हे खावेच लागतात. आणि त्यावेळेला कुठेतरी दुःखाच्या प्रसंगी सुखाच्या कमी, पण दुःखाच्या प्रसंगी आपल्याला परमेश्वराची आठवण व्हायला सुरुवात होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा का होईना पण आठवण येते ना. त्या प्रपंच हा करायला काहीच हरकत नाही. प्रपंच आपण करायचाच आहे आणि परमार्थाकडे जायचंय. विवेकानंद असं म्हणायचे की 1000 लोक जेव्हा प्रपंच करतात त्यावेळेला एक योगी निर्माण होतो, योगी पुरुष निर्माण होतो. मग 999 लोकांचं काय? तेही तितकेच महत्वाचे आहे. 1000 लोकांनी केल्यानंतर एखादा योगी त्याच्यातनं निर्माण होऊ शकतो. वंश परंपरेप्रमाणे म्हणा किंवा त्याच्या घरातल्या वातावरणामुळे म्हणा तो तयार होतो. पण नंतर ते समाजाचा प्रपंच करतील किंवा तो बाकीचा प्रपंच करतील, परमार्थाचा प्रपंच करतील, तो बरोबर आहे. पण आपल्याला प्रपंचाचा परमार्थ करायचा आहे हे महत्वाचं आहे. आणि मग 999 लोकांची काहीच मदत नाही का? काहीच उपयोग नाही का? तर हे योगी लोक, हे महंत लोक, असे जे सगळे लोक जे समाजकार्य करत असतात, देवकारण, राजकारण, समाजकारण करत असतात, या सगळ्यांना अन्न पुरवठा करायचं काम अगदी सोप्या शब्दात भिक्षा ज्याला म्हणायचं, की भिक्षा देण्याचं काम गृहस्थाश्रमी लोक करतात. मंदिर बांधणं, देवळं बांधणं, पाणपोया बांधणं, या सगळ्या ज्या गोष्टी पारमार्थिक लोकांना लागतात, वेळोवेळी धर्मशाळा बांधणं, या सगळ्या गोष्टी हे प्रापंचिक करतात. ज्यांच्याकडे पैसा असतो ते पैशाने मदत करतात, ज्यांच्याकडे शारीरिक श्रम करण्याची ताकद असते ते शारीरिक श्रम करतात, किंवा ज्यांच्याकडे विचारांचं धन आहे ते विचारांचं धन दुसऱ्याला वाटून तो हातभारही ते लावतात आणि समाजामध्ये प्रबोधन पण करतात. असे हे प्रापंचिक लोक आहेत ना. तर तेही तितकेच महत्वाचे आहे. म्हणून आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करण्याकरता आपल्याला तिथपर्यंत जायचंय. इथे आपण दृश्य जगात वावरतो, त्यामुळे मुलं बाळ लग्न संसार एवढाच आपला संसार मर्यादित असतो. गृहस्थाश्रमातील प्रपंच हा तेवढाच आहे. पण तरी सुद्धा साधू संन्यासी वगैरे हे जे लोकसंग्रह करणारे लोक आहेत त्यांनाही प्रपंच असतो, पण तो समाजाचा प्रपंच असतो. चिंता करतो विश्वाची असं म्हणून समर्थाने प्रपंच केला, तो समाजाचा केला. देहाचा प्रपंच त्यांना असतो, पण ते अनासक्त होऊन प्रत्येक गोष्ट करत असतात. आणि हे अनासक्त कसं होता येतं? तर वैराग्य जे त्यांच्याकडे असतं ते विवेकयुक्त वैराग्य असतं. आणि म्हणून आपल्या ह्या आसक्तीतून बाहेर पडून आपल्याला विवेकयुक्त वैराग्य कसं प्राप्त करता येईल हे शिकवणारा, हा विवेकयुक्त वैराग्य शिकवणारा असा हा 12वा दशक आहे. आणि एकदा का विवेकयुक्त वैराग्य आपल्याला जमलं की आपोआपच आपल्याला या गोष्टीतनं बाहेर पडून आत्मनिवेदनाकडे वळता येतं, जे आत्मनिवेदन आपल्याला याच्यामध्ये 12व्या दशकामध्ये सांगितलेलं आहे. इथे आपलं आत्मनिवेदन म्हणजे समर्पण भाव आहे.
प्रपंच करताना जर आपल्याला समर्पण भावनाने करता आला तर आपोआपच आत्मनिवेदन ह्या परमार्थ मार्गाकडे आपल्याला सहजपणे जाता येतं. आत्मनिवेदन म्हणजे सगळं समर्पण करून करणं. पण प्रपंचामध्ये ते आम्हाला फार कमी लोकांना जमतं. मी आहे म्हणून तो संसार चाललाय, हा केवढा अहंकार आपल्यामध्ये असतो. मी आहे म्हणून त्यांचं करते, नाही तर कोण करणार. हा अहंकार आपल्याला असतो. मी आहे म्हणून मुलाबाळांचं सगळ्यांचं नीट होतंय, असं काहीही नसतं. हे आपल्याला एकदा कळलं, आपण आपलं कर्तव्य, स्वकर्तव्य, स्वधर्म यज्ञ ज्याला म्हटलेला आहे, तो आपण करायचा आहे. आपलं कर्तव्य आपण करायचंय. आपल्याला जे जमेल त्या पद्धतीने आपलं कर्तव्य आपण चांगल्या पद्धतीने पार पाडायचंय. पण मी केलंय ही भावना कुठेही मनामध्ये न आणता ते केलं पाहिजे. हे जेव्हा जमतं, मी करून या करता, त्यावेळेला आपल्याला समर्पण करायला जमतं. आपण अनेक गोष्टींचं दान करतो, हे करतो, पण 10 लोकांना ते सांगायला जातो. पण इकडे ना ते माझं नाव लिहिलेलं आहे बरं का, तुम्ही जाल ना सज्जनगडला त्यावेळेला माझं नाही लिहिलेलं, मी सांगते, उदाहरण देते. सज्जनगडला गेल्यानंतर तिथे नाव बघा, पाठीवरती माझं नाव आहे. म्हणजे ते नाव आहे हे आपण 10 जणांना सांगतो. याच्याबद्दल अनेक उदाहरणं आपण याच्या आधीच्या दशकांमधनं पाहिलेली आहेत प्रापंचिक गोष्टीचा विचार करताना. हे जे आहे हा कुठेतरी अहंकार आहे. आता मी अहंकार सोडून दिला, यामध्ये सुद्धा अहंकार आहे. मग या सगळ्या गोष्टी इतक्या सूक्ष्म स्तरावरती जातात, हे लक्षात घेऊन आपल्याला ह्या विवेक वैराग्य कसं असतं हे बघावं लागतं आणि आत्मनिवेदनापर्यंत जाता येतं. हे समर्पण आपल्याला प्रपंचातही करावं लागतं, परमार्थातही करावंच लागतं. दोन्हीत बरंच साम्य आहे. म्हणूनच गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. यातनं प्रयोगातनं तुम्ही सुटलात की आपोआपच पुढचं सहजपणे साध्य होतं. बेलसरांनी पहिल्या दशकामधल्या पहिल्या समासामध्ये म्हणजे 12व्या दशकामधल्या पहिल्या समासामध्ये विमल लक्षण ज्याला आपण सुरुवात करणार आहोत तेवढाच समास बघून आज आपण थोडं थांबूया. असंही करता येईल आपल्याला, कारण थोडं दिव्यांनी गडबड केली, बाकीच्या गोष्टी आहेत त्यानुसार आपण कदाचित हा एकच दशक बघू, समास बघूया. इथे बेलसरांनी खूप छान उपमा दिलेली आहे. पण सगळ्यांनी ते प्रस्तावनेमध्ये वाचली पण असेल. ती जी आहे ती माणूस मगरी सारखा आहे असं त्यांनी म्हटलंय. पाण्यात मगर जी असते ती पाण्यातही सहजपणे राहते आणि भूमीवरही सहजपणे राहते. तसा माणूस प्रपंचात सहजपणे वावरतो. प्रपंचात सहजपणे वावरतो हे आपल्याला पटतं, कारण मी माझ्याने तो इतका बांधलेला आहे, त्यामुळे त्याच्यात सहजपणे वापरतो. आज हे करायचं, उद्या ते करायचंय, अमकं करायचं, मग ते तमकं करायचं, हे आधी करणं महत्वाचं आहे. त्याच्यात सुद्धा आपण प्रायोरिटीज वगैरे देतो की नाही. व्यवस्थित प्रपंच करायचा असेल, कोणत्या कामाला आता प्रायोरिटी देणं महत्वाचं आहे हे आपण बघतो की नाही. म्हणजे प्रपंचामध्ये आपण सहजपणे वावरू शकतो. तसंच खरं म्हणजे परमार्थात सुद्धा आपण सहजपणे वावरू शकतो. हे दृश्य जगतामध्ये सुद्धा हा माणूस सहजपणे वावरू शकतो. जे आपल्या अवतीभोवती पसरलेले आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दिसत आहेत, दृश्य चराचर जे आपल्याला दिसतंय, त्याच्यामध्येही आपण सहजपणे वावरतो. त्याचं आपल्याला काही वेगळं वाटत नाही. बाहेर गेल्यावर छान दृश्य दिसतात, घरात असल्यावर प्रपंचातली नातवंड वगैरे दिसतात. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला सौंदर्यही पाहता येतं. ही सौंदर्य पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे. एखादी गोष्ट वाईट आपल्या आयुष्यात घडणार आहे किंवा आपल्याला वाईट वाटणार आहे, हे आपल्याला सहन होत नाही, हे अशाही गोष्टी घडत असतात, दुःखाच्या गोष्टी घडत असतात. पण त्या दुःखाला किती कुरवाळायचं हेही आपल्याला ठरवता येतं. अवघड आहे, निश्चित अवघड आहे. पण ते विवेकयुक्त वैराग्याने आपल्याला सारासार विचार करून आपल्याला ते करता येतं. म्हणजे दृश्य जगात आपण रमू शकतो. तसा हा परमार्थाचा जो प्रांत आहे तो इंद्रिय अगोचर आहे. आपल्याला कुठे अजून देव दिसलाय, आपल्याला कुठे अजून परब्रह्मापर्यंत जाता आलंय. म्हणजे हे सगळं इंद्रिय अगोचर आहे. ह्या सगळ्या संकल्पना आहेत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. खरंच देव आहे का इथपर्यंत सुद्धा आपण येतो. मग तो माझ्यावरच का अन्याय करतो हेही आपल्याला वाटायला लागतं. असं तो कोणावरही अन्याय करत नसतो. सुखस दुःखस नकोपी दाता,
हा सुख दुःख देणारा परमात्मा माहीच आहे खरं म्हणजे. त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला जायचंय. विवेकयुक्त वैराग्य धारण करून, आत्मनिवेदन करून, समर्पण करून त्याच्यापर्यंत जायचंय. एकदा त्याच्यापर्यंत गेल्यावरती त्या परमेश्वराचा अनुभव आपल्याला यायला लागतो. म्हणजे मनुष्य जो आहे तो दृश्य जगातही सहजपणे वावरू शकतो. तींद्रिय इंद्रिय गोचर अगोचर संकल्पनांचं जे जग आहे त्याच्यामध्येही वावरू शकतो. तो देवाला, आपल्या मूर्तिमंत देवाला, आपल्या दैवताला, उपास्य देवतेला, आराध्य देवतेला तो आपल्या समोर आणू शकतो. त्याचं मनोभावे स्मरण करू शकतो आणि हळूहळू त्याचा हा अनुभव सुद्धा असा काढून दाखवता येत नाही. मला मला हा अनुभव आला, वर्णन करता येतं. पण वर्णन करण्यापेक्षा तो अनुभव जो घेत असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. तो विवेक वैराग्य ह्या अंतरंगातल्या वासना आहेत. विवेक आणि या वासना, बाकीच्या ज्या वासना आहेत त्या वासना विवेक आणि वैराग्याने क्षीण होतात. विवेक आणि वैराग्य हे निर्माण होतं. आधी जे सगळे आपल्या अंतरंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वास करणाऱ्या वासना आहेत, त्या वासना ज्या वेळेला विवेक वैराग्य आपण आपल्या अंतःकरणात धारण करून ठेवतो, ती भावना आपल्या मनामध्ये, वासना म्हणजे तरी काय, भावनाच आहेत आपल्या मनातल्या. मुलांविषयी प्रेम असेल, एखाद्या पदार्थाविषयी प्रेम असेल, या सगळ्या वासना आहेत आपल्या. या वासना ज्या आहेत त्या वासना क्षीण करण्याचं काम विवेक आणि वैराग्य करतात. विवेकयुक्त वैराग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. विवेकाने वैराग्य आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होते आणि मग आपली प्रपंचाकडची धाव मंदावते. या दोन्ही स्तरावरती आपण राहू शकतो मगरीसारखं, अशी उपमा बेलसर यांनी दिलेली आहे. त्यामुळे परमार्थाचा त्याग करून प्रपंच केला पाहिजे मुळीच नाही. दोन्ही करायला पाहिजे. पण म्हणजे कसं आहे, परमार्थाचा त्याग करून फक्त प्रपंच करायचा तेही चुकीचं आहे आणि फक्त प्रपंच पूर्णपणे त्याग करून परमार्थ करायचा तेही चुकीचं आहे. हा सगळा जो उपदेश आहे हा महंतांना केलेला नाही. मागच्या वेळेला निस्पृहपणाचा जो उपदेश केला होता तो महंतांना केला होता. त्यावेळेला आपण बघितलं होतं आणि आपण म्हटलं होतं यातले काही गुण आपल्याला घ्यायला हरकत नाही प्रापंचिकांना. हळूहळू आपल्या मनाची तयारी होते. इथे मात्र ते प्रापंचिकांना स्पेसिफिक सांगत आहेत. त्यामुळे ते म्हणतात प्रपंच सोडण्याची अजिबात गरज नाही. उत्तम रीतीने प्रपंच करा. अगदी व्यवस्थित मांडणी प्रपंचाची करा. कुठे कुठे आधी प्रेफरन्सेस द्यायचे, कुठे कुठे कशा पद्धतीने आपल्याला पुढची तरतूद करून ठेवायची, ती किती प्रमाणात केली पाहिजे, आपल्याला येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, त्यासाठी आपण आतापासून काय तयारी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या सूत्रार रूपाने आपण तयार केलेल्या आहेत त्या आचरणात आणलं तर प्रपंच व्यवस्थित होतो. जो अविवेकी आहे, धावपळीत सगळी कामं करतो, कुठे लक्ष नसतं, इकडे जातो तिकडे जातो, 10 प्रकारची कामं करतो पण त्याचं लक्ष मुळात नसतं. एखादं कार्य करायचं असेल, कुठलंही कार्य असू दे, मग ते वाचन असू दे, घरातलं काम असू दे, बाहेरचं काम असू दे, देवाचं काम असू दे, काही जे करायचं असेल त्याच्यात पूर्णपणे मन देऊन ते काम केलं पाहिजे, तरच त्याचा आपल्याला उपयोग होतो. हे मन एकाग्र करण्याचं आपण प्रपंचामध्ये शिकत असतो. त्यामुळे समर्थ सांगतात, हे सगळं प्रापंचिकाला समर्थ सांगताना म्हणतात हे दोन्ही करायला काहीही हरकत नाही. प्रपंच सांभाळून करतो म्हणजे प्रपंच परमार्थ सांभाळून जेव्हा प्रपंच केला जातो तेव्हा त्याचं जीवन संपन्न होतं. पण दोन्हीकडे विवेक शक्ती असावी लागते. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचा समतोल जेव्हा साधला जातो त्यावेळेला प्रपंच नेटका केला जातो असं म्हटलं जातं. म्हणून समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो श्रीराम. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवाल, तरीच तुम्ही विवेकी श्रीराम. इथे प्रपंच नेटका कसा होतो हे आपण बघितलं. मग घ्यावे परमार्थ विवेका असेही त्यांनी म्हटलेले आहे. समर्थांचा जो प्रपंच आहे, हे समर्थ ज्याला प्रपंच पाचा पाचाचा गोंधळ जे आपण वर्णन केलं,
आमचा प्रपंच, सांसारिक लोकांचा, प्रापंचिक लोकांचा प्रपंच. संसार म्हणजे संसार, इति संसारा, त्यामध्ये चाललेला जो आमचा प्रपंच आहे, तो प्रपंच समर्थ त्याला म्हणतात, तो करायचा असेल तर विहित कर्म करा. विहित कर्म करा म्हणजे काय? तर गीतेने आपल्याला सांगितलेलं आहे कर्मयोग सांगताना. गीता म्हणते स्वधर्म यज्ञ करा. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये त्याला असं म्हणतात. म्हणजे समर्थ म्हणतात विहित कर्म करा, गीता म्हणते स्वधर्म यज्ञ करा, त्याला नित्य यज्ञ पण म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं सांगतात, हा स्वधर्म यज्ञ बापा, हा स्वधर्म यज्ञ बापा, नित्य यज्ञ जाणपा. हा नित्य करायचा आहे. प्रपंच करताना जो स्वधर्म यज्ञ करायचा आहे तो नित्य करायचा आहे. आज केला उद्या नाही करणार असं चालत नाही. ते सातत्याने 24 तास, 24/7 आपल्याला करावाच लागतो. हा स्वधर्म यज्ञ बापा, नित्य यज्ञ जाणपा, जेथे वर्तती पापा संचारू नाही. आपला नित्य धर्म आपण नेहमी केला. म्हणजे स्त्रीने म्हणजे पत्नीने पत्नीचा धर्म सांभाळायचा आहे, पतीने पतीचा धर्म सांभाळायचा आहे, मुलांनी मुलांचे धर्म करायचे, पिता धर्म असेल, मातृधर्म असेल, पितृधर्म असेल. आपलं शिक्षण घेताना करायचा जो धर्म आहे, तिथे शिक्षणामध्ये एकाग्रतेने मन तिथे घेतलं पाहिजे. कारण ते केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. या गोष्टी, हा प्रत्येकाचा नित्य धर्म वेगळा आहे, स्वधर्म कर्तव्य वेगवेगळं आहे. प्रत्येकाचा स्वधर्म त्याच्यावरती आपण बोलायला लागलो तर बऱ्याच गोष्टी आहेत. पण प्रपंचामध्ये चांगलं आचरण करून दुसऱ्याचं हित करताना, माझं स्वहित होत असताना दुसऱ्याचं आपण वाईट तर करत नाही आहोत ना, या सगळ्या भावना आपण मनामध्ये ठेवून या गोष्टी करायच्या असतात. याला स्वधर्म कर्म, या स्वधर्म यज्ञ, नित्य यज्ञ असं म्हटलं जातं. त्यामुळे या 5 इंद्रियांचा, 5 कर्मेंद्रियांचा, पंचमहाभूतांचा जे शरीर त्यांनी बनलेलं आहे, या सगळ्या पंचकांचा उत्तम व्यवहार करता येतो. आपला स्वधर्म पाळ. माझं कर्तव्य काय, हे प्रत्येक वेळेला आपण बघितलं की हे माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. लोकांनी चांगलं म्हणो, वाईट म्हणो, कौतुक करो, न कौतुक करो, काही फरक पडत नाही. मी माझं कर्तव्य केलंय. बॉल इज इन देअर कोर्ट. आता त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. चांगलं वागायचं का वाईट वागायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणजे थोडक्यामध्ये प्रपंचामध्ये या पद्धतीने दुसऱ्याने काय करायचं ही अपेक्षा न करता, पण अपेक्षा केली आणि ती जर सार्थकी नीट नाही तर अपेक्षा भंगाचं दुःख येतं. त्यापेक्षा आपलं कर्तव्य करावं पण बाजूला व्हावं. म्हणजे त्याच्याकडनं दुसरी अपेक्षा करू नये, नाहीतर मग पुन्हा गोंधळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे स्वधर्म कर्म जे आहे, स्वधर्म यज्ञ ज्याला म्हटलेलं आहे, नित्य यज्ञ म्हटलेला आहे, तो आपण करणं गरजेचं आहे. समर्थांचा प्रपंच करताना सुद्धा समर्थ सांगतात, प्रापंचिक लोकांनी आपलं विहित कर्म करावं. आधी प्रपंच करावा नाही तर का, त्याच्याबद्दल आपण बोललो. मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पण काही वेळेला आम्ही काय करतो, समर्थांनी सांगितलेली ओळ आहे, आधी प्रपंच करावा नाही तर का, आणि त्यांनी म्हटलं मग करावा परमार्थ, मग घ्यावे परमार्थ घ्यावे. हे आधी आणि मग मध्ये आम्ही सोयीस्कर अर्थ बघतो. आम्हाला आधी प्रपंच करायला सांगितलं ना, आम्ही स्वार्थीपणाने तो सगळा प्रपंच करतो. ठीक आहे ना, 50-60 नंतर करू ना परमार्थ, 60 नंतर करू, त्यापासून काय घाई आहे परमार्थ करायची, असं आम्हाला वाटतं. आणि मग घ्यावे परमार्थ विवेका, असं समर्थांनी सांगितलंय. असं त्यांचंच उदाहरण आपण देतो. आपण आपल्याला पाहिजे असलेले सोयीस्कर अर्थ काढतो, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे म्हातारपणी परमार्थ करू असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण म्हातारपणी राहिलंय का वय करायचं, आणि मग त्या वेळेला येणाऱ्या ज्या शारीरिक अडचणी आहेत त्यावेळेला आपण हे कर्तव्य कर्म, विहित कर्म करू शकतो का? मग जे आत्ता आपल्याला शक्य आहे ते प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही आपल्याला करता येणं शक्य आहे. हे दोन्ही करणं म्हणजे 24 तास अध्यात्म करावं असं अपेक्षित नाही. प्रापंचिकाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रपंच करता करता परमार्थ करावा असं त्यांनी सांगितलंय. कारण प्रपंच जो आहे तो दुसऱ्यासाठी करायचा असतो, पण परमार्थ जो आहे
तो स्वतःसाठी करायचा असतो. त्यामुळे परमार्थ सोडून प्रपंच करायचं असं कधीही करू नये. दोन्हीची योग्य सांगड घालून मग करावं. विहित कर्म, नियत कर्म, स्वधर्म कर्म, कर्तव्य कर्म हे करायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं. ही कर्म केली तरच प्रपंच व्यवस्थित होऊ शकतो. आणि ही कर्म परमार्थातली केली म्हणजे परमार्थ व्यवस्थित होऊ शकतो. समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या स्फुट काव्यामध्ये. अन्न पाहिजे स्त्रियेला, अन्न पाहिजे लेकुराला, अन्न पाहिजे कुटुंबाला, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे असं त्यांनी म्हटलंय. अन्न पाहिजे, द्रव्य पाहिजे वस्त्राला, द्रव्य पाहिजे घराला, द्रव्य पाहिजे प्रपंचाला, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. जोगी होऊन जावे म्हणजे संन्यासी. घरातली कुठलीच जबाबदारी नीटपणे आपल्याला सांभाळता येत नाही, कष्ट करण्याची आपल्यामध्ये ताकद नाही. आळशीपणा इतका मनामध्ये भरलेला आहे की आपण आळशीपणाने फक्त आळसच करत राहतो, कुठलाही प्रयत्न करत नाही. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळं ज्ञान प्राप्त करायची आपली तयारी नसते. अशा वेळेला या सगळ्याचा कंटाळा येऊन आपण जोगी होऊन जावे. जोगी होऊन जायचं म्हणजे संन्यासी व्हायचं, 4 ठिकाणी भिक्षा मागायची, आपलं आपलं पोट भरलं तरी चालेल, मग काय व्हायचं असं ते होऊ दे. अन्न पाहिजे स्त्रियेला, अन्न पाहिजे लेकुराला, कुटुंब जर करायचं असेल मग कष्ट करून मिळवावे. समर्थ परखडपणे हे विचार मांडतात. आणि उगीच परमार्थाचा मुखवटा घालून निष्क्रिय कधीही होऊ नये. परमार्थाचा मुखवटा घालायचा असेल, संन्यासी व्हायचं असेल तर व्यवस्थितपणे कर्तव्य कर्म करत, नियत कर्म करत, विहित कर्म करतच संन्यासी व्हायला पाहिजे. म्हणून नका जोगी होऊन जावे. तर हे अशा पद्धतीने जोगी होणं, हे याला वैराग्य म्हणत नाही, याला विवेकयुक्त वैराग्य म्हणत नाहीत, याला हेकांड पिसे वैराग्य म्हणतात. त्यामुळे अशा तऱ्हेने त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, साहेब कामासी नाही गेला, गृहीत सुरवाडून बैसला, तरी मग साहेब कुटील त्याला पाहती लोक. परणाळी पाहोन उचले जीव सृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे. नोकरदार माणूस आहे, नोकरी करणारा, या दृष्टिकोनातून मी म्हणजे जे नोकरी करणारे लोक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात, चांगल्या चांगल्या पदांवरून नोकरी करतात, काही खालच्या पदांवरून नोकरी करतात. पण जे नोकरी करतात त्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे. तिथे आपण नेमकी टाळमटाळ करतो. त्या 8 तासामध्ये आपल्याला जे कर्म दिले त्याचा अभ्यासपूर्ण विचार करून आपण ते करत नाही, त्यावेळेला त्याला अविवेक असं म्हटलं जातं. तेवढ्या पुरतं आपल्याला छान वाटतं, कसं ढकलून दिलं काम, कसं करून दिलं काम, पटकन करून दिलं की जास्त काय करायचंय, त्यांना कुठे त्याची किंमत आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि आपण ते काम करण्याची टाळमटाळ करून ते काम अर्धवट कसं तरी विवेकयुक्त विचाराने न करता, अभ्यासपूर्ण रीतीने न करता तसंच ढकलून देतो. पुढे ज्या वेळेला प्रमोशन मिळायचं असतं त्यावेळेला बरोबर आपल्या लक्षात येतं कोणाला प्रमोशन मिळालं, कोणाला नाही. जो अभ्यासपूर्ण प्रत्येक गोष्ट करत असतो, व्यवस्थित गोष्ट करत असतो, 4 लोकांशी चांगल्या पद्धतीने संवाद ठेवत असतो, आणि त्या प्रत्येक हाजी हाजी करणं म्हणत नाही मी, पण आपल्या ज्या आपण गोष्टी केलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे मांडणी करत असतो. मी ह्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी कशा आपल्याला कार्यालयामध्ये उपयोगी पडणार आहेत, आपल्या ऑफिसमध्ये उपयोगी पडणार आहेत, त्या कशा पद्धतीने केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येते, असा सगळा विचार करणारे जे लोक असतात त्यांना प्रमोशन पटकन मिळतं. जे अशी टाळमटाळ करणारी लोक असतात त्यांना प्रमोशन मिळत नाही. आणि ते म्हणतात ते काय, त्यांचं तसंच असतं, ते दोष नेहमी दुसऱ्याला देतात, किंवा दोष आमच्या नशिबातच नाहीये असं म्हणून दोष प्रारब्धाला देतात. पण जे प्रयत्न करतात, जे कष्ट करतात, आणि जे परिपूर्ण रीतीने शांत रीतीने राहून कोणालाही नावं न ठेवता सगळ्यांशी चांगला व्यवहार करतात, सगळ्यांची मनं जिंकून घेतात, आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी बोलतात, या सगळ्या गोष्टी जे लोक करतात त्यांना निश्चितपणे चांगला त्याचा प्रतिसाद मिळतो. आणि हे कर्तव्य कर्म ते व्यवस्थित करत असतात. त्यामुळे
जसं त्यांनी म्हटलं साहेब कामासे नाही गेला, हे त्यांनी फक्त उदाहरण दिलेलं आहे. गृहीच सूर वाढून बैसला, हे उदाहरण दिलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी प्रारब्धाला दोष देतो, माझ्या नशिबातच नाही, आम्हाला ते जमतच नाही, ह्या लोकांना ते मी केलेलं कळतच नाही. अशा पद्धतीने दुसऱ्याला दोष द्यायची आपल्याला प्रचंड हौस असते. पण ते देत असतो आणि आपण जे केलेलं आहे त्याचं क्लॅरिफिकेशन देत असतो. ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यासाठी आपण काय श्रम घेतलेत हे बघायला पाहिजे. हे बघितलं तर संसार प्रपंचामध्ये आपली नोकरी आणि आपलं प्रमोशन, आपलं पैसा हे आपल्याला आपोआपच मिळत जातं. थोडं उशीर आधी कष्ट मग फळ, समर्थाने सांगितलेलंच आहे. इथे त्यांनी म्हटलं नोकरदार माणूस ज्याने नोकरी करायची ठरवलेली आहे, तो घरी आरामात राहिला, सुट्ट्यांवर सुट्ट्या घेतोय, आराम करत राहिला, झोपत राहिला, काही दुसरं करत नाही. सुट्ट्या आवश्यक असतील तेव्हा घेणं महत्वाचं आहे, तो भाग वेगळा. पण काही कारण नसताना कंटाळा आला म्हणून जात नाही, अमकं झालं म्हणून जात नाही, तमकं झालं म्हणून जात नाही, अशा तऱ्हेने जर तो कामावर गेला नाही तर साहेब कुटील त्याला, असं म्हणजे मारतो असं नाही, त्याचा अर्थ असा कुटेल म्हणजे कुठून काढेल म्हणजे मारतो. तर साहेब मारतो असं नाही, आपल्या दृष्टीने जर बघितलं तर सगळीकडे त्या माणसाची जेव्हा फजिती व्हायला लागते तेव्हा साहेब त्याला कामावरून काढून टाकतो. हे कामावरून काढून टाकणं जे आहे त्याचा विचार नको का करायला? म्हणजे त्यांनी पुढे उदाहरण दिलंय की विचार, जगामध्ये किती क्षुल्लक क्षुल्लक प्राणी आहेत. साधी पन्हाळी, पानावरती अळी असते हिरव्या रंगाची, ती चालत असते त्या पानावरनं, आणि पानावरनं आपले 6-7 पाय, 6-8 पाय तिला बरेच असतात, ते सगळे घेऊन ती अशी चालत असते. आणि चालत असताना पुढे जाते, आणि जेव्हा संपतं तेव्हा ती म्हणते, अरे पुढे जायला पुढे पाऊल टाकू का नको टाकू? कारण पुढे जायला काही जागा दिसत नाही. मग ती दुसरा काही आधार आहे का बघते, आणि तो आधार असेल त्याप्रमाणे आपलं शरीर वळवते, दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या पानावरनं जायला सुरुवात करते. म्हणजे ही परणाळी सुद्धा पुढे सरकताना, पुढे सरकणं याचा अर्थ आपली उन्नती करणं, मग ती परमार्थ असो प्रपंच असो, दोन्हीकडे ती पुढे सरकताना कशाचा आधार मिळवायचा त्या हे ठरल्याशिवाय मागचे पाय सोडत नाही. हा साधा विचार ती सुद्धा करते. मग ज्या माणसाला भगवंतानी बुद्धीचं वरदान दिलेलं आहे त्यांनी विवेकाने आणि विचाराने नको का वागायला? दूरदृष्टीने वागायला पाहिजे. आजूबाजूला काय घडतंय, परिस्थिती काय आहे याचा संपूर्ण विचार करायला पाहिजे, आणि मग आपली पावलं उचलायला पाहिजेत. ही पावलं सावधपणे उचलायला पाहिजे. प्रपंचे जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करता भोगणे नाना दुःख. म्हणून प्रपंची सुद्धा सावधान असायला लागतं. अप्रमाण असून राहून चालत नाही, म्हणजे खोट्या मार्गाने जाऊन चालत नाही. परमार्थामध्ये सुद्धा खोटा मार्ग कुठेही पचत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही ठिकाणी सावधपणेच पाऊल द्यावं. कारण प्रपंच करताना सुद्धा सावधपणे राहावं लागतं हे आपल्याला पटतं, पण परमार्थ करताना सुद्धा सावध दक्ष असावंच लागतं. केव्हा आपल्याला सद्गुरु प्राप्ती होईल, केव्हा आपल्याला सद्गुरु आपल्याला उपदेश करतील, केव्हा आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही. प्रत्येक क्षण घेण्यासाठी दक्ष राहावंच लागतं परमार्थामध्ये सुद्धा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, आणि इथे प्रयत्नांचं महत्व सुद्धा, सावधपणा आहे, साक्षेपीपणा आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रपंच आणि परमार्थामध्ये दोन्हीकडे. आपण म्हणतो प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे वगैरे, प्रत्यक्षात तसं गळत नाही, पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. हे सगळे प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि आपण कुठल्याही गोष्टीत प्रयत्नच करत नाही. आणि दोष मात्र प्रारब्धाला देतो किंवा दुसऱ्याला देतो, कारण दोष आपल्याकडे आपण घेतच नाही ना कधी, तोही एक भाग आहे. पण आपल्याला प्रयत्न करणं, आणि प्रयत्न करताना सुद्धा योग्य तऱ्हेने प्रयत्न करणं. ढोर मेहनत करून काही उपयोग नाही, हा म्हणला म्हणून ते केलं, तो म्हणला म्हणून ते केलं. प्रयत्न सुद्धा योग्य पद्धतीने, योग्य रीतीने, योग्य तऱ्हेने करायला पाहिजे, तर यश येतं. नाहीतर जायचंय उत्तरेकडे आणि जातोय दक्षिणेकडे, ज्यानात हा जापान पहुंच गए चीन, तसा काही उपयोग होत नाही.
कसं ठिकाण मिळेल, ते ध्येय कसं गाठता येईल. तर ध्येय एखादं गाठायचं असेल तर त्यासाठी परिश्रम करणं, कष्ट करणं, मेहनत करणं, अभ्यास करणं. अभ्यास म्हणजे त्या गोष्टीचा अभ्यास करणं, मग तो परमार्थ असू दे, प्रपंच असू दे. या सगळ्या ही ढोर मेहनत काही उपयोगाची नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मेहनती लोक जी आहेत ती जाई जुई गुलाब यातून अत्तर काढतात, म्हणजे सगळ्याचं सार वेचून काढतात. इथे प्रपंचाच्या बाबतीमध्ये समर्थ म्हणतात, प्रपंचाच्या मातीत राहून परमार्थाचा सुगंध कसा जिंकायला पाहिजे, कसा काढायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. दरवेळी आपल्यावरती दुःख येण्याची काय गरज आहे? काही गरज आहे. सुखात सुद्धा आपल्याला ते काढता आलं पाहिजे. म्हणजे प्रपंचाच्या मातीत राहून परमार्थाचा सुगंध जेवढा आपल्याला काढता येईल तेवढा काढायला पाहिजे, आणि तो निरपेक्ष बुद्धीने काढायला पाहिजे. प्रपंचात यशस्वी होण्याकरता गुणवत्ता लागते, पैसा लागतो. तसं परमार्थात सुद्धा परमार्थ करताना आपल्याला प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, असं समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणजे परमार्थ मध्ये आपलं ध्येय गाठण्याकरता लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्या प्रपंचातनच आपल्याला शिकता येतात. म्हणून आधी करावा प्रपंच, आधी करा नेटका करावा आणि मग करावे परमार्थ, अशा पद्धतीने समर्थाने सांगितलेलं नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे 60 नंतर बघू परमार्थ, रामराम करायचं तर तेव्हा करू, असं करून चालत नाही. वैराग्य ते सुंदर धारण करावे असं समर्थाने म्हटलेले, ते तरुणपणीच आपल्याला करता आलं पाहिजे. कारण हे प्रयत्न करण्याचे, श्रम करण्याची, आपल्याला जर मेहनत करण्याची तयारी असेल तर निश्चितपणे परमार्थामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. विवेक विचाराने वागायचं प्रपंचामध्ये आपल्याला जमलं, कष्ट करायचं आपल्याला प्रपंचामध्ये जमलं, तर आपला प्रपंच सुखी होऊ शकतो. तसा परमार्थामध्ये सुद्धा कष्ट करावेच लागतात. मग ते साधनेचे कष्ट असतील, पण ते कष्ट करताना मनाचं उन्मन होणं महत्वाचं आहे. जे मनाचं उन्मन प्रपंचामध्ये सुद्धा झालं पाहिजे. आपण चांगल्या दृष्टीनेच प्रत्येक गोष्ट पाहिली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. हे जसं प्रपंचात आहे, प्रपंचात छल कपट आहे, हेडसाळ आहे, परमार्थामध्ये दांभिकता आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे प्रपंच परमार्थ दोन्ही करायचं असेल तर दोहोंसाठी जे आवश्यक आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पाहिजे पंचीकरण, असंही त्यांनी सांगितलेलं. अचूक प्रयत्न, योग्य प्रसंगावधान, दुसऱ्यासाठी झीज त्याच्यासाठी मी का करू असं आपण म्हणतो, पण कधीतरी मी त्याच्यासाठी करते, त्यावेळेला तो माझ्यासाठी करतो, अपेक्षा ठेवली नाही तरी आपल्याला त्याचा लाभ कुठेतरी नक्की बघायला. आपण दुसऱ्याचं वाईट करायला गेलो की आपला तो बॉल जो आहे ना, तो हातात त्याचं सूत्र धरलेलं असतं आणि तो टाकला जातो आणि पुन्हा तो रबरने पुन्हा आपल्याचकडे परत येतो, बाउन्स होऊन येतो. तशा पद्धतीने आपण जे कर्म करू, ज्या भावनेने ते कर्म करू. कर्म बरेच जण करतात, खूप चांगली चांगली कर्म केली, पण त्याच्यात भावना नसते. ती भावनायुक्त कर्म ज्या वेळेला केलं जातं, ती भावना जर सद्भावना असेल तर ते सत्कर्म होतं. त्यामुळे अचूक प्रयत्न, तसंच प्रसंगावधान, दुसऱ्यासाठी थोडीशी झीज सोसणं, ह्या सगळ्या गोष्टी, विवेकीपणाने वागणं, दूरदृष्टीने विचार करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये संयम धरणं. संयमच नसतो आपल्याला कुठल्या गोष्टीचा, ते संयम धरणं हेही महत्वाचं आहे. या गोष्टी माणसाला प्रपंचामध्ये यश देतात. ज्याच्यामध्ये या गोष्टी नसतात त्याला यश मिळत नाही. आणि परमार्थामध्ये सुद्धा अचूक प्रयत्न, प्रसंगावधान, ह्याच गोष्टी सांगते. दुसऱ्यासाठी झीज सोजणं म्हणजे आपल्याला जे ध्येय गाठायचे, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, इथे थोडीशी झीज सोसावीच लागते. त्यामुळे माणसाला हे सगळं मी कोण, देव कोण, ह्याचा सगळ्याचा शोध घ्यायचा असतो. त्यामुळे नुसतं पुस्तकी ज्ञान इथे चालत नाही, ते कामास येत नाही. शास्त्र प्रचिती ही फक्त माहिती करता असते, त्यामुळे अभ्यासा करता असते. त्याने आपण अभ्यास करून पुढे जाऊ शकतो, पण हळूहळू उभारणी संवारणी या गोष्टी म्हणा किंवा सद्गुरूंकडनं ज्ञान घ्यावं लागतं. हे ज्ञान सद्गुरू देतात तेव्हा आपल्याला सद्गुरू प्रचिती येते, पण शेवटी आत्मप्रचिती ही आपल्यालाच घ्यायची असते. त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बरेच गोष्टी पाहाव्या लागतात.
त्या समर्थाने आपल्याला आता सांगितलेल्या आहेत त्याही आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना, पुढील होणार अनुमान आणून सोडावे. म्हणूनच दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक. इथे त्यांनी दीर्घ सूचना हा एक आणि सावधानता अशा या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. भविष्याची तरतूद करायला सांगितलेली आहे. प्रपंचामध्ये आपल्याला ती करावी लागते, परमार्थात सुद्धा ही करावी लागते. आता परमार्थात दीर्घ सूचना म्हणजे काय करणार? तर आपण जे कर्म करतोय ती कर्म चांगली आहेत का वाईट आहेत? मग ती कर्म चांगली आहेत, त्या कर्मांचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करायला पाहिजे. खंड करावी चाळणा, जे कर्म मी करणार आहे ते कर्म योग्य आहे का अयोग्य आहे, परमार्थामधलं सुद्धा. त्यामुळे जे मी पेरणार आहे त्याचं बीज चांगलं उगवणार आहे की नाही, त्याचा परिणाम चांगला होणार आहे की नाही, भविष्य काळात त्याची चांगली वाईट फळं आम्हालाच कर्मयोगाप्रमाणे भोगावी लागतात. कर्माद्वारे आम्ही ते पेरत असतो आणि ती कर्म आपल्याला विचारपूर्वक करावी लागतात, दूरदृष्टीने करावी लागतात, परिस्थितीचा अभ्यास करून करावी लागतात. आणि मी करत असताना दुसऱ्या कोणाचं वाईट त्याच्यात होत नाही ना. हा माझा स्वार्थ आहे की मला मी कर्म चांगली करते ती माझ्यासाठी करते, पण माझा स्वार्थ साधताना, स्वार्थ म्हणजे इथे परमार्थातला स्वार्थ म्हणते मी. स्वार्थ खरा साधा रे असं बोलले. हा स्वार्थ म्हणजे परमार्थातला स्वार्थ ज्या वेळेला करायचा असेल, मला काही मिळवायचं असेल, मला काही परमार्थामध्ये माहिती मिळवायची, पण ते माहिती असेल, काही ध्यान धारणा शिकायची असेल, समाधीपर्यंत जायचं असेल, त्यावेळेला मी दुसऱ्याचं वाईट करत नाही ना, त्याच्या वेळेचा अपव्यय करत नाही ना, असं सगळं साधक बाधक विचार करणं आवश्यक आहे. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक. अशा पद्धतीने जे महंत वगैरे वागतात, जे संत सज्जन वागतात, म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी असं म्हटलं जातं. हे संत सज्जनांची जी सुरुवात आहे ती संगती आपल्याला धरायची आहे. ते एवढ्यासाठी धरायची आहे की लोकांकरता, लोक शहाणे होतील याकरता आपण त्यांना जेव्हा लोकसमोर करत असतो त्यावेळेला आपण त्यांना दुखवत नाही ना, त्यांचा काही विचार आपण वाईट करत नाही ना, याचा साधक बाधक विचार आपल्याला करावा लागतो. त्यासाठी आपले अवगुण सोडून टाकावे लागतात, चांगले गुण जे आहेत ते आपल्यामध्ये घ्यावे लागतात. कोणाचं मन मोडू नये, बाहेरून साधं दिसावं पण अंतरी चांगले विवेक जागृत ठेवावा. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही मध्ये आपल्याला ते उपयोगी पडतात. आणि फळी शहाणे ते ओळखावे, गुणवंतांचे गुण घ्यावे, अवगुण देखून सोडावे जनामध्ये. हे सगळे जे सद्गतीपर्यंत आपल्याला जायचंय, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला शिकायच्या आहेत, शहाणे करून म्हणजे आपल्याला आधी शहाणे लोक ओळखता आले पाहिजेत. संगती कुणाची धरायची प्रपंचामध्ये? चांगल्या लोकांची धरायची. जी आळमटाळम करणारी लोक आहेत, जी दुसऱ्याला नावं ठेवणारी लोक आहेत, या लोकांची संगती धरायची नाही. जी चांगली लोक आहेत, जे चांगल्याचं काम करतात, चांगलं काम करून प्रयत्नपूर्वक परिश्रम करतात आणि चांगल्या विचारांनी ते वागत असतात, अशा लोकांची संगती जशी प्रपंचामध्ये करावी लागते तसे गुणवंताचे गुण घ्यावे, त्यांचे गुण घ्यावे. आपल्याला कायम लोकांचे दोष काढायची सवय असते. ह्याच्यामध्ये हा दोष आहे, त्याच्यामध्ये तो असंच करतो, हा अंक करतो. त्यातले चांगले गुण, एक अभ्यासक्रमामध्ये एका असं सांगितलं होतं की आपल्याला एखाद्या माणसाबद्दल वाईट वाटतं, वाईट म्हणजे वाईट वाटतं म्हणजे त्या अर्थाने त्याचा द्वेष करत असतो आपण, तो माणूस आपल्याला कधीही आवडत नाही. गुणवंताचे गुण घ्यावे याच्यासाठी मी सांगते हे उदाहरण. हे प्रॅक्टिकली करून पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की त्या गुणवंताचे गुण घेताना आपण काय करू शकतो. आता हा कसला अभ्यास सांगताय असं आपल्या मनात येतो, पण हा अभ्यास आपण वारंवार केला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला उपयोग येतो. आपल्याला दुसऱ्यातले कायम दोष दिसतात, याबद्दल आपण पुष्कळ बोललेलो आहोत. आपल्या आपल्या स्वतःतले दोष आपल्याला दिसत नाहीत याबद्दलही आपण पुष्कळ वेळेला बोललेलो, त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. पण मग हे दुसऱ्याचा दोष दिसतात, आपण त्याचा द्वेष करायला सुरुवात करतो आणि म्हणतो तो तसाच आहे. आणि मग त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वनियोजित त्या दुराचारांनीच आपण त्याच्याकडे बघायला सुरुवात करतो. ती दृष्टी आपली कलुषित होऊन आपण त्याच्याकडे बघतो. अशा वेळेला तसं न करता त्या व्यक्तीमध्ये
निश्चितपणे काहीतरी चांगले गुण आहेत हे आठवायला पाहिजे. तिथे शांत बसता आलं पाहिजे, तिथे संयम ठेवता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप बोलल्यानंतर आपला पाणउतारा केला, काही केलं, आपलं त्याच्याबद्दलचं मत चांगलं नाही, आपण निवांतपणे जावं, शांत बसावं, वेगळ्या ठिकाणी जावं, त्याच्यापासून थोडं दूर जावं आणि दूर जाऊन त्याच्यातले चांगले गुण लिहायला सुरुवात करावी. मला त्याच्यातला हा एक वाईट गुण दिसला, या एका वाईट गुणाच्या ऐवजी त्याच्यातले 5 चांगले गुण आपण बघावे. आणि हे 5 चांगले गुण ज्या वेळेला आपण बघतो, लिहून काढतो, त्याचा विचार करतो, हा सारासार विचार प्रपंचामध्ये करावा लागतो, तसा परमार्थातही करावा लागतो. त्याचे जेव्हा एका अवगुणाच्या ऐवजी आपण 5 चांगले गुण लिहून काढतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की खरंच आहे, हे 5 चांगले गुण आपल्याला त्याच्यात पुढे पाहता येतील. अशा तऱ्हेने जेव्हा अभ्यास केला जातो, हा अभ्यास करण्याची एक पद्धत जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ती आपण आचरणात आणली तर आपल्याला दुसऱ्यातले दुर्गुण कमी दिसतात. हे प्रॅक्टिकल आहे. आतापर्यंत आपण फक्त दुर्गुण कसे, अवगुण कसे, ते कसं वगैरे वर्णन सगळं केलं होतं. पण प्रॅक्टिकल करताना या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि तो अभ्यास आपण आपला एकांतामध्ये करावा. आणि हे काही त्याला सांगायला जायचं नाहीये, अरे तुझ्यातला तो अवगुण मी बघितला, मग तुझे हे 5 गुण मी बघितले. पण त्या 5 गुणांचा विचार करावा. त्या 5 गुणांपैकी आपल्यात काय आहे त्याचाही विचार करावा. हा सगळा सारासार विचार, आत्मानात्म विचार जसा ह्याच्यामध्ये करावा लागतो, परमार्थामध्ये करावा लागतो, सारासार विचार प्रपंचामध्ये करावा लागतो. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ काही वेगळे नाहीत, दोन्ही एकच आहेत. या प्रयोगशाळेतून त्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला जायचंय. देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायचाय. म्हणून काही चांगल्या गोष्टी ज्या प्रपंचामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या आचरणात आणण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात, ज्या आपल्याला पेक्षा रहित राहण्यासाठी मदत करतात, अशा सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये आपण शिकतो. आणि म्हणून प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. हळूहळू आपल्याला यातलं साध्य व्हायला लागलं, अलिप्तपण यायला लागलं, आत्मसमर्पण करता यायला लागलं, आत्मनिवेदन इथे प्रपंचातही करावं लागतं, हे करता यायला लागलं की आपोआपच आपण परमार्थाकडे जातो. आपली वाटचाल देहबुद्धी ते आत्मबुद्धी अशी सुरू होते. त्यातला हा पहिला टप्पा आपण बघितला. आपण इथेच थांबू, पुढच्या वेळेला दुसरा समाज घेऊ. जय जय रघुवीर.